3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणाऱ्या अक्षय तृतीयेला सोने खरेदी केली असता धनसंपत्तीचा क्षय होत नाही अशी भावना असते. मात्र सोन्याचे वधारलेले भाव पाहता ते सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलेले नाही. अशा वेळी पर्यायी कोणत्या वस्तू घ्याव्यात जेणेकरून लक्ष्मी मातेची कृपा राहील आणि वास्तूमध्ये धनसंपत्तीही राहील. यंदा अक्षय तृतीया बुधवार 30 एप्रिल रोजी आहे. या दिवशी सोने खरेदी करता आले नाही तरीही तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो. त्यासाठी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर स्वस्त पण धनसंपत्तीचे प्रत्यक्ष असणाऱ्या वस्तू घरी आणा. अक्षय तृतीयेला सर्वार्थ सिद्धियोग आहे. अशा परिस्थितीत ज्या वस्तूची खरेदी कराल ती वृद्धिंगत होत जाईल, अर्थात वाढत जाईल असे शास्त्र सांगते. म्हणून लोक सोन्याची खरेदी करतात. मात्र तुम्हाला सोने खरेदी जमली नाही तरी पुढील वस्तू विकत आणा वा दान करा. तुमच्या धनसंपत्तीत भरच पडेल. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. 1. मातीचे भांडे. अक्षय तृतीयेला माती खरेदी करणे हे सोने खरेदी करण्याइतकेच महत्त्वाचे असते. जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही घरी फुलझाडांच्या कुंडीसाठी माती किंवा एखादे मातीचे भांडे, माठ किंवा दिवासुद्धा खरेदी करू शकता. मातीशी आपले नाते आहे. जन्माला येतो ती माता आणि शेवट जिथे होतो ती माती. शिवाय आपले अन्न धान्यसुद्धा मातीत उगवते. त्यामुळे मातीशी जुळलेली नाळ तुटू शकत नाही. म्हणून अशा मुहूर्तावर केलेले मातीचे पूजन अथवा दान लाभदायी ठरते. 2. कापूस. शुभम करोती श्लोकात वर्णन आहे तिळाचे तेल, कापसाची वात, दिवा तेओ मध्यान्ह रात, अर्थात तिळाचे तेल, कापूस हे सुबत्तेचे लक्षण आहे. आपण बाजारातून आणलेला कापूस जरी कमी पैशात मिळत असला तरी शेतकऱ्याला त्यासाठी अनेक कष्ट उपसावे लागतात. आणि जेव्हा कपाशी अर्थात कापूस येतो तो विकून शेतकरी धनवान होतो. म्हणून या दिवशीच्या शुभ मुहूर्तावर श्रीमंती आपल्याही वाट्याला यावी म्हणून कापसाची खरेदी करा असे सांगितले आहे. 3. पिवळी मोहरी. पिवळी मोहरी अर्थात राई याला सोन्याचा दर्जा दिला आहे. कारण्यापासून बनणारे तेल अत्यंत गुणकारी मानले जाते आणि आरोग्याला श्रीमंती म्हटले जाते. उत्तम आरोग्य मिळावे म्हणून या दिवशी पिवळी मोहरी अथवा पिवळ्या मोहरीचे तेल खरेदी करा आणि त्याचा वापर करून निरोगी शरीर मिळवा असे सांगितले आहे. 4. कवड्यांची माळ. अक्षय तृतीयेला भांडी खरेदी केली जाते. या दिवशी तांब्या पितळाची भांडी खरेदी केल्याने घरात धनसंपत्ती वाढते. त्याबरोबरच देवीची आवडती कवड्यांची माळ खरेदी करून तिची पूजा करून तिजोरीत ठेवली तर उत्पन्नात वाढ होते असे ज्योतिषशास्त्र सांगते. 5. खडे मीठ. अक्षय तृतीयेला खडे मीठ अथवा जाड मीठ खरेदी करणे शुभ मानले जाते. खडे मीठ समुद्रातून मिळते. समुद्र मंथनातून लक्ष्मी पाठोपाठ मीठ बाहेर आले होते. म्हणून लक्ष्मी ही समुद्रकन्या आणि तिच्या पाठीवर आलेले मीठ तिचा भाऊ मानला जातो. म्हणून आपण मीठ सांडले तरी क्षमा मागतो, जपून वापरतो. मिठात नकारात्मकता शोषून घेण्याची ताकद असते. म्हणून लादी पुसताना पाण्यात खडे मीठ टाका असे वास्तुशास्त्र सांगते. असे मीठ अक्षय तृतीयेला आणून पुजले असता धनलाभ होतो आणि आर्थिक वृद्धी होते. 6. झाडांची लागवड. निसर्गपूजेसोबत दीर्घकालीन संपत्ती. जर तुम्हाला अक्षय तृतीयेला काहीतरी अक्षय म्हणजे कधीही संपणार नाही असं
खरेदी करायचं असेल तर एक झाड लावा. एखादं फळझाड, औषधी वनस्पती किंवा फुलझाड तुमच्या अंगणात लावा. झाड म्हणजे भविष्यातील संपत्तीचं प्रतीक. हे केवळ भौतिक समृद्धी नव्हे तर मानसिक शांती, पर्यावरणपूरक जीवनशैली आणि घरातून सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा घटक आहे. विशेषतः तुळस, आवळा, अश्वगंधा, बेल किंवा शमी वृक्ष यांची लागवड शुभ मानली जाते. तुम्ही एखादं रोपटं एखाद्या मित्राच्या किंवा नातेवाईकाला भेट म्हणून दिलं तरी ते एक सुंदर अक्षय तृतीयेचं स्मरणचिन्ह ठरेल. 7. पुस्तकं किंवा ज्ञानसंपत्ती. खरी अक्षय संपत्ती ज्ञान हे खऱ्या अर्थाने अक्षय आहे. ते ना झिजतं ना कमी होतं, उलट जसं वापराल तसं वाढत जातं. त्यामुळे अक्षय तृतीयेला एखादं पुस्तक खरेदी करणं किंवा नवीन कौशल्य शिकण्यासाठी एखाद्या कोर्समध्ये नाव नोंदवणं हे अत्यंत फलदायी ठरू शकतं. बालकांसाठी शिक्षणविषयक पुस्तकं, धार्मिक ग्रंथ किंवा व्यक्तिमत्व विकासासंबंधी साहित्य यांची निवड केल्यास त्याचा फायदा दीर्घकाळ मिळतो. 8. तांदूळ. समृद्धी आणि अन्न सुरक्षेचे प्रतीक. भारतीय संस्कृतीत तांदळाला अन्न देवता मानले जाते. अक्षय तृतीयेला तांदळाची खरेदी केल्यास ती वर्षभर घरात अन्नधान्याची कमतरता येणार नाही असा विश्वास आहे. विशेषतः साळीचा तांदूळ किंवा नवीन तांदूळ घेतल्यास शुभ मानले जाते. तांदूळ हे केवळ अन्न नाही तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून स्थैर्य आणि पोषणाचे प्रतीक आहे. काही कुटुंबांमध्ये या दिवशी तांदूळ खरेदी करून ते देवीच्या चरणी अर्पण केले जातात आणि त्यानंतर ते घरात साठवले जातात. त्यामुळे वर्षभर घरात अन्न सुरक्षा राहते असा समज आहे. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.